विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुभक्त एकलव्य याची कथा ऐकूया. तर ही कथा आहे महाभारत या काळातील. त्या काळी कौरव आणि पांडव यांना धनुर्विद्या द्रोणाचार्य नावाचे गुरु शिकवत होते. द्रोणाचार्यांची धनुर्विद्येतील कीर्ती ऐकून निषादराज हिरण्यधनु यांचा पुत्र एकलव्य यासही आपण द्रोणाचार्याकडून धनुर्विद्या शिकावी अशी इच्छा निर्माण झाली. तो द्रोणाचार्यांकडे धनुर्विद्या शिकवावी यासाठी गेला, परंतु एकलव्य भिल्ल समाजाचा असल्यामुळे द्रोणाचार्यांनी त्यास धनुर्विद्या शिकवण्यास नकार दिला. एकलव्य नाराज झाला, परंतु तो खचला नाही. त्याने घरी येऊन जंगलामध्ये एक द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा तयार केला आणि तो द्रोणाचार्यांना आपला गुरु मानू लागला. तो रोज त्या मातीच्या पुतळ्याकडे पाहूनच आणि तो पुतळा आपल्याला मार्गदर्शन करत आहे असे समजून धनुर्विद्येचा सराव करू लागला आणि सराव करता करता तो धनुर्विद्येमध्ये खूप पारंगत झाला. एके दिवशी द्रोणाचार्य कौरव पांडवांसोबत जंगलामध्ये फिरत असताना त्यांच्यासोबत एक कुत्रा येतो आणि तो कुत्रा खूप जोरात भुंकत असतो. त्या कुत्र्याचा आवाज ऐकून एकलव्याला त्याच्या धनुर्विद्येच्या सरावामध्ये अडथळा निर्माण होतो. तो त्या कुत्र्याला न पाहता फक्त त्याच्या भुंकण्याच्या आवाजाच्या दिशेने इतके सहजरित्या बाण सोडतो की त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये ते सर्व बाण जाऊन बसतात. परंतु विशेष म्हणजे त्या कुत्र्याला थोडीही जखम झालेली नसते. जेव्हा द्रोणाचार्य आणि कौरव पांडव हा कुत्रा पाहतात त्यावेळेस त्यांना आश्चर्य वाटते आणि त्यांना आश्चर्य वाटतं की या कुत्र्याला बाण कोणी मारले असतील. थोड्याच वेळात एकलव्य त्या ठिकाणी येतो आणि द्रोणाचार्य त्याला विचारतात की हे बाण तू मारलेस का? तर तो हो असे सांगतो आणि द्रोणाचार्य त्याचे खूप कौतुक करतात आणि कौरव पांडवांना सांगतात की हा खरा शिष्य आहे. शिष्य असा असायला हवा. फक्त आवाजाच्या दिशेने त्याने कुत्र्याच्या तोंडामध्ये असे बाण मारले आणि त्याचे भुंकणे बंद केले. द्रोणाचार्य एकलव्याला विचारतात, तुझे गुरु कोण आहेत? तर तो म्हणतो की तुम्हीच माझे गुरु आहात. मी तुमच्या मातीचा पुतळा तयार करून तुम्हालाच माझा गुरु मानून तुमच्याकडूनच धनुर्विद्या शिकलो आहे. हे ऐकून द्रोणाचार्यांना वाटते की आपला जो शिष्य आहे अर्जुन त्याच्यापेक्षा हा एकलव्य श्रेष्ठ ठरू शकतो. म्हणून त्याला ते कपटी वृत्तीने म्हणतात की मी जर तुझा गुरु आहे तर तू मला गुरुदक्षिणा म्हणून काय देशील? आणि क्षणाचाही विलंब न करता एकलव्य द्रोणाचार्यांना म्हणतो की तुम्ही माझे गुरु आहात, तुम्ही जे मागाल ते मी देईल. मग द्रोणाचार्य त्याला म्हणतात की खरंच तू मला गुरुदक्षिणा म्हणून जी मागेल ते देशील का? तर तो म्हणतो हो. आणि द्रोणाचार्य त्याला उजव्या हाताचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून मागतात आणि एकलव्य देखील थोडाही विलंब न करता त्या उजव्या हाताचा अंगठा कापून त्यांना गुरुदक्षिणा म्हणून देतो. या कथेतून मुलांनो आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते की एकलव्याची त्याच्या गुरूंवरती असलेली निष्ठा. द्रोणाचार्याने त्याला धनुर्विद्या शिकवलीही नव्हती, परंतु फक्त त्यांच्या पुतळा त्याने समोर ठेवून तो त्यांच्याकडून धनुर्विद्या शिकला होता. म्हणजेच गुरुच आपल्याला शिकवत आहेत असा त्याने विचार केला होता. तरी देखील द्रोणाचार्यांना त्याने आपले खरे गुरु असल्याप्रमाणे त्यांनी जी गुरुदक्षिणा मागितली ती दिली आणि आपल्या पुढं धनुर्विद्या आपण धनुष्य चालू शकू की नाही याचा देखील त्याने विचार केला नाही. या गोष्टीतून तुम्ही एकच शिकायला हवं की आपल्या गुरूंवरती आपण मनापासून निष्ठा ठेवली पाहिजे आणि त्यावेळेसच आपण आपली गुरुभक्ती सिद्ध करू शकतो.